नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6:45 वाजले. आज संध्याकाळी चांदोरीची जत्रा आहे, तर आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. तर आता शीतलचं चालू आहे बघा कायऱ्या धुवायचं काम. आज एका मळ्यातून कायऱ्या आणल्या होत्या, तर त्या कायऱ्या आता धुवायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आडकित्ता पण आणायला पाठवले पोरांना. हे बघा या कायऱ्या धुवून घेते आता शीतल या ठिकाणी. पोरं कधीची गेले आडकित्ता आणायला, अजून ये ना अर्धा तास झालाय. माऊली माऊली आडकित्ता आणायला गेला बाई. ते कैरीचं लोणचं करायचंय ना आम्हाला उद्या. खेळायला आले का माऊलीकडं? आज आमचा व्हिडिओ दोन व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये का, त्याच्यामध्ये सानू आहे, तनू आहे, माऊली आहे. तर धन्यवाद बरं का प्रेक्षकांना, असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. मामा, माझी मम्मी पण पुढच्या हप्त्यात कैरीचं लोणचं बनवणार आहे. हे बघा इतका केव्हाचे गेले आणि आताशी काडकित्ता घेऊन आले. हा स्वराज आहे आणि आपला माऊली. ऊस तोडणाऱ्यांनी हा ऊस कसा तोडलाय बघा ना, ठिकठिकाणी असे ठिगळं ठेवले. पा काय भानगडी काय कळत नाही मला. मित्रांनो, आपली वॅगनवर गाडी ना बऱ्याच दिवसापासून बंद आहे. म्हणजे ती चालवलीच नाही, त्याच्यावर कवर टाकून ठेवलं होतं, कारण भलते ऊन झालंय. आता दररोज इतकं ताप पडते, त्याच्यामुळं ही गाडी बंदच राहते. तर त्याच्यामुळं काय झालं, त्याची बॅटरी झाली ड्राय. ती गाडी काही केलं चालू आहे ना. आता आम्हाला जायचंय चांदोरीला जत्रेला. तर आता मी बॅटरीवाल्यांना फोन केला होता, 5 ते 10 मिनिटात ते एक पोरगा पाठवणार आहे, आपली गाडी चालू करून देणार आहे. आम्ही जत्रेला चाललो, तू यायचं का? आम्ही पण जाणार आहे. मग आपण तयारी करूया घरून. माझे पप्पा पण मला घेऊन जाणार आहे. हे लिंबाचं झाड आता 15-20 दिवस झाले तेव्हा लावलं होतं, पण ऊनच इतकं आहे का ते ही पानं सुद्धा जळायला लागले आता. तुम्ही पाण्यात बसणार आहे का मोठ्या? हा मग फिटरला जवळपास अर्धा तास झालाय फोन करून, पण फिटर काय अजून आलेलं नाही. एकतर आहे ना चांदोरीला जायला आहे ना उशीर झालाय. चांदोरीला आपल्यासोबत शंतनू पण येणार आहे आत्ता, आणि स्वराज पण येणार आहे. आमचा साऊ आता मग शिरडत झाला, त्याला मम्मीने मारलं होतं. तो लय असं येड्यावानी करत होता. आता जत्रेला जायचं ना, माझे कपडे पण घाले. माऊलीने घातली काळी पॅन्ट, आता हे सफेद शर्ट घालणार आहे. फिटर आले आता या ठिकाणी. चावीने खोलावं लागणार आहे. हे बघा ही गाडीने खोलते आणि इथं चालू केलं. हे बघा आता चालू केली गाडी, पण कुठंच लाईट येत नाही. आता बोनेट उघडावं लागेल आपल्याला. आता बोनेट उघडले आता. हे बघा हे बघा त्या दादांनी बॅटरी तिकडे जोडली आणि लगेच लाईट चालू झाली होती. आता बंद झाली बघा, आता चालू झाली बघा ब्ल्यू लाईट आहे का नाही. हे बघा गाडी चालू करू का? बरं 1 मिनटं, गाडी चालू करतो. करू का चालू? बंद झाली. मित्रांनो, फायनली आपली गाडी चालू झाली एकदाची. खूप दिवसापासून बंद आहे. आता आहे ना ती आठवड्यातून कमीत कमी 2-3 वेळा तरी आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे, म्हणजे असा प्रॉब्लेम येणार नाही. आणि गाडीच्या टायरमध्ये हवा पण भरावं लागणार आहे. बरेच दिवस झाले गाडी बाहेरच काढली नाही, काही कामच नाही. उन्हामुळे बाहेर फिरायचं काही कामच येत नाही. तर आता हे फिटर दादा आले होते, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर ते आता निघाले त्यांच्या शॉपवर. 1 मिनिटाचंही काम नव्हतं आपलं गाडी चालू करण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपली गाडी ना चालू करून ठेवली, जेणेकरून आहे ना ती बॅटरी जरा चार्जिंग होईल. नाहीतर परत जर बंद पडली ना, परत त्या कलीमला बोलावं लागेल. माऊली बसला गाडीमध्ये. माऊलीला गाडी म्हणलं का फिरायलाच पाहिजे, दिवसभर माझ्या पाठीमागे राहतो. तर मित्रांनो, आता मी, माऊली, शीतल आणि हे दोघे येणार आहे, स्वराज आणि शंतनू. चांदोरीच्या जत्रेला आम्ही 5 जण जाणार आहे. आता शीतल आवरलं का? चल पटकन, लय वेळ झालाय. आता आम्ही फायनली आता 7:30 वाजता आम्ही इथून चांदोरीला निघतोय जत्रेसाठी. तर आता शीतलने लावलंय घराला कुलूप. आपली गाडी तर अजून चालूच ठेवली बघा, या ठिकाणी चालूच ठेवली, जेणेकरून त्याची बॅटरी उतरू नये म्हणून. कारण की जर बॅटरी उतरली तर परत ते बॅटरीवाल्यानं बोलावणं म्हणजे जरा अवघड आहे. भरायची ना माऊ. तर
तर मित्रांनो आता आम्ही चांदोरी गावाजवळ आलोय, पण आता रात्रीची वेळ असल्यामुळं पंक्चरचं दुकान काही आम्हाला सापडा ना. गाडीमध्ये हवा भरणं फार गरजेचं आहे. गाडी कशी तरी हळूहळू इथपर्यंत आणली आम्ही आता. हा भरून घे ना, तर रात्रीचा टाइम आपले वांदे होऊन जातील. अखेर आहे बघा समोर एक पंक्चरचं दुकान आहे, तिथं आपल्याला हवा मारून मिळेलच 100%. हे बघा टायर पण लावलेले, त्याच्यामुळे इथं आपण हवा मारून घेऊ आता. तर हे बघा हे पंक्चरचं दुकान आहे, आपण इथं हवा मारून घेणार आहे आपल्या गाडीला आता या ठिकाणी. चारी टायरला आता आपण हवा मारून घेणार आहे. 40 हवा मारणार आहे डायरेक्ट. फायनली आता गाडीला हवा मारून झाली. आता आम्ही निघतोय चांदोरी गावात. चांदोरी गाव म्हणजे इथून अगदी 2 मिनिटाचा रस्ता आहे आता. तर मित्रांनो बघा पुढे इतकी ट्रॅफिक जाम झाली, अर्ध्या तासापासून या ठिकाणी अडकलोय चांदोरी गावामध्ये. गाडी लावायला पण जागा कुठे भेटत नाहीये, इतके हाल झाले आमचे. हे बघा माऊली कंटाळून गेला, इकडं हा बी कंटाळला, इकडे शीतल तर फुल कंटाळून गेली. आम्ही इकडे उतरून घेतो, गाडी लावून येतो.